जोडीच्या बेडीत अडकलेले असताना सुद्धा या दोघी म्हणजे रुचिता आणि तन्वी या एकमेकींकडे बघून बोलताना दिसत नाहीये. त्यातल्या त्यात या एकमेकींना सायलेंटली का होईना पण टोमणेच मारताना दिसत आहेत. चला तर बघूयात एक्झॅक्ट इथे काय चालू आहे. तर इथे हे चौघीजण बसलेले आहेत. अनुश्री आणि राकेश एका बेडीमध्ये आहेत, रुचिता आणि तन्वी एका बेडीमध्ये आहेत. तर राकेश इथे सांगत असतो की सकाळी करणने उडी मारली. तर आता आपल्याला माहितीच आहे, वेकअप सॉन्ग लागल्यानंतर करण नेहमी स्विमिंग पूलमध्ये उडी टाकतो. पण आता त्यांचं त्रिकूट झालेलं आहे, म्हणजे सचिन भाऊ पण आहेत आणि आयुष पण आहे. तर त्यांच्यासोबत तू उडी मारलीस का, असं इथं रुचिता विचारत असते. त्यावरती करण म्हणतो की नाही, आम्ही हाताला धरून तिघेजण खाली गेलेलो होतो. तेवढ्यात राकेश म्हणतो की प्लॅन फ्लॉप झाला. तो रुचिताला म्हणतो की मला तुझ्यासोबत इथे स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. तर म्हणते ठीक आहे, जाऊया की, पण मला तुझ्या एकटीसोबत जायचं आहे. पण आता तिच्यासोबत बेडीमध्ये तर तन्वी आहे, मग कसं जाणार. त्यावरती रुचिता म्हणते की आपल्याला थोडीच रोमॅन्स करायचं आहे, मी येईन. त्यावरती तन्वी म्हणते की बघ, एवढ्या लवकर हातामध्ये नाही सापडणार. तर रुचिताचं म्हणणं आहे की बोलली मध्येच, हिला करमतच नाही मला बोलल्याशिवाय. त्यावर तन्वीचं म्हणणं आहे की अगं, तुला माझ्याशिवाय करमत नाही, तुला मला बोलल्याशिवाय करमत नाही, तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना, अशा काहीशा गोष्टी इथे चालू आहेत. म्हणजे सायलेंटली का होईना या दोघी अजूनही एकमेकींकडे न बोलता दुसऱ्यांचाच मुद्दा घेऊन इथे एकमेकींना टोमणे मारताना दिसत आहेत. तर आणखीन बघूयात यांच्या दोघींमध्ये काय काय बोलणी होत आहेत. आणि तुम्हाला वाटतं का बेडीमध्ये अडकल्यामुळे या दोघींची मैत्री होईल आणि हा बिग बॉसचा शो त्या मैत्रीमध्ये कंटिन्यू करतील? तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.